श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे कमावणारी बायको. 5 लाख डेबिटेड फ्रॉम युअर जॉईंट अकाउंट. क्षणभर मानसीच्या डोळ्यांना विश्वासच बसला नाही. दुपारचे 12:30चा वेळ होता. सरकारी कार्यालयाच्या मोठ्या हॉलमध्ये नेहमीसारखी कामाची लगबग सुरू होती. फाईलच्या गठ्ठ्यांमध्ये बसलेली माणसं, टायपिंगचा आवाज, कुठेतरी फोन वाजत होते. मानसी आपल्या टेबलावर बसून एका फाईलमध्ये नोंदी करत होती. ती कामात इतकी गुंतली होती की वेळ कसा जात होता तिलाच कळत नव्हतं. सकाळपासून एक क्षणही मोकळा नव्हता. ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर टिंग असा मेसेज आला. मानसीने नकळत फोन उचलला. बँकेचा मेसेज होता. 5 लाख डेबिटेड फ्रॉम युअर जॉईंट अकाउंट. क्षणभर मानसीच्या डोळ्यांना विश्वासच बसला नाही. ती पुन्हा मेसेज वाचू लागली. 5 लाख रुपये. तिच्या छातीत धडधड वाढली. हे कसं शक्य आहे? ती स्वतःशीच पुटपुटली. कारण त्या अकाउंटमध्ये असलेले पैसे म्हणजे तिच्या महिन्याच्या मेहनतीची बचत होती. ती सरकारी नोकरी करत होती. महिन्याला जवळजवळ 1 लाख रुपये पगार मिळत होता. पण तो पैसा तिला सहज मिळत नव्हता. सकाळी 5 वाजता उठून घरातली सगळी कामं करायची. स्वयंपाक, डबा, साफसफाई सगळं आवरून मग ऑफिसला जायचं. संध्याकाळी ऑफिसमधून दमून घरी आल्यावर पुन्हा घरकाम. घरात सासू, नवरा, पण मदत करणारा कोणीच नव्हता. तरीही मानसीने कधी तक्रार केली नव्हती. तिला वाटायचं घर सांभाळणं हेही माझंच कर्तव्य आहे. पण आज मोबाईलवर आलेल्या त्या मेसेजने तिच्या मनात खळबळ उडवली होती. ती घाईघाईने बँक ॲप उघडते. खात्याचं स्टेटमेंट पाहते. तिथे स्पष्ट लिहिलं होतं 5 लाख विड्रॉल. मानसीचा श्वास अडखळला. 5 लाख रुपये कोण काढणार? तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. ते अकाउंट जॉईंट अकाउंट होतं. तिचं आणि तिचा नवरा अमित याचं. ती काही क्षण विचार करत बसली. अमितने काढले असतील का? पण लगेचच तिने डोकं हलवलं. नाही, इतके पैसे काढायचे असतील तर त्याने मला नक्की सांगितलं असतं. तरीही तिच्या मनात अस्वस्थता वाढत होती. शेवटी तिने बँकेत फोन केला. कॉल लागायला थोडा वेळ लागला. हॅलो, XYZ बँक कस्टमर केअर. मानसीने स्वतःला सावरत विचारलं. माझ्या अकाउंटमधून 5 लाख रुपये डेबिट झाले आहेत. मला माहिती हवी आहे. ते पैसे कसे काढले गेले? समोरून अधिकारी शांतपणे म्हणाले, मॅडम, आज तुमच्या जॉईंट अकाउंटमधून ऑनलाईन ट्रान्सफरद्वारा 5 लाख रुपये पाठवले गेले आहेत. मानसीच्या भुवया उंचवल्या. कोणी ट्रान्सफर केले? काही सेकंदात उत्तर आलं, मॅडम, ट्रान्सफर तुमचे मिस्टर अमित यांनी केले आहे. क्षणभर मानसी काही बोलू शकली नाही. कारण त्या जॉईंट अकाउंटचं नेट बँकिंग ॲक्सेस अमितकडेही होतं. आणि त्या क्षणी तिच्या मनात एकच नाव घुमत होतं, अमित. फोन ठेवला तरी तिच्या मनातील धडधड थांबत नव्हती. अमितने 5 लाख रुपये कोणाला ट्रान्सफर केले? तिच्या मनात प्रश्नाचा भडीमार सुरू होता. का ट्रान्सफर केले असतील? मला सांगितलं का नाही? अचानक एवढे पैसे कशासाठी? ती खुर्चीत बसली होती. पण तिचं लक्ष कामात अजिबात लागत नव्हतं. समोरच्या फाईलमधले शब्द धुसर दिसत होते. तिला अमितचे जुने प्रसंग आठवू लागले. अमित नेहमी नवनवीन बिझनेस आयडिया काढत असे. कधी मित्रांसोबत दुकान सुरू करायचं म्हणायचा, कधी ऑनलाईन बिझनेस. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट कॉमन होती, पैसे मानसीचे. पहिल्यांदा 2 लाख रुपये गेले होते. दुसऱ्यांदा 3 लाख. दोन्ही वेळा बिझनेस काही महिन्यात बंद पडला. तरीही मानसीने काही बोललं नव्हतं. तिला वाटत होतं, ठीक आहे, प्रयत्न करतोय. पण आज 5 लाख रुपये, आणि तेही न सांगता. तिच्या मनात हलका राग दाटू लागला. दुपारभर ती कशीबशी काम करत राहिली. पण मन
सतत त्याच विचारात अडकलेलं होतं. संध्याकाळी ऑफिस सुटलं. ती थकलेल्या पावलांनी बाहेर पडली. रस्त्यावर प्रचंड ट्रॉफिक होता. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत ती विचार करत होती. घरी गेल्यावर अमितला विचारायलाच हवं. तिच्या आवाजात राग होता, कारण तिला माहीत होतं हे पैसे कमावणं किती कठीण होतं. लोकांना वाटतं सरकारी नोकरी म्हणजे आराम, पण प्रत्यक्षात प्रचंड कामाचा ताण, जबाबदाऱ्या, वरिष्ठांचे प्रेशर, त्यात घरची सगळी कामं. तिला स्वतःसाठी वेळही मिळत नव्हता आणि त्या मेहनतीने कमावलेल्या पैशांचा असा वापर. तिच्या मनातली अस्वस्थता वाढतच होती. घरी पोहोचायला जवळजवळ 7 वाजले. ती घरात शिरली. सासूबाई हॉलमध्ये TV पाहत बसल्या होत्या, पण आज मानसीचा चेहरा खूप गंभीर दिसत होता. ती सरळ बेडरूमकडे गेली. अमित तिथे मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता. मानसी काही क्षण त्याच्याकडे पाहत उभी राहिली. तिच्या मनात राग आणि दुःखाचं मिश्रण होतं. शेवटी ती म्हणाली, अमित. अमितने वर पाहिलं. हं. मानसीने थेट प्रश्न विचारला. आपल्या अकाउंटमधून 5 लाख रुपये कोणाला ट्रान्स्फर केले? अमित काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता दिसत होती. हो, मी कामासाठी ट्रान्स्फर केले. त्याचं उत्तर ऐकून मानसीच्या मनातला राग उफाळून आला. ती थोड्या चिडलेल्या आवाजात म्हणाली, मला विचारलं का नाहीस? अमित काही बोलला नाही. तो पुन्हा मोबाईलवर पाहू लागला. मानसीला ते पाहून आणखी राग आला. ती म्हणाली, अमित, मी तुला काही विचारते. 5 लाख रुपये ट्रान्स्फर केले तर मला सांगणं गरजेचं नाही का? अमित अजूनही शांत होता. जणू त्या प्रश्नाचं त्याच्यासाठी काहीच महत्त्व नव्हतं. मानसीचा आवाज आता थोडा कठोर झाला. मी ते पैसे किती मेहनतीने कमावले आहेत माहीत आहे तुला? सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करते मी. ऑफिसचा ताण वेगळा, घरचं सगळं काम वेगळं. तरीही मी कधी तक्रार केली का? अमित उठला, पण त्याने अजूनही नीट उत्तर दिलं नाही. नंतर बोलू, तो एवढंच म्हणाला. मानसी स्तब्ध उभी राहिली. तिला त्या उत्तराने खूप दुखावलं, कारण तिला फक्त एकच अपेक्षा होती, आदराची. ती काही क्षण तिथेच उभी राहिली, मग हळूच वळली. किचनमध्ये जाऊन ती शांतपणे काम करू लागली. पण तिच्या मनात एकच विचार घोळत होता, मी इतकं करत असताना माझ्या पैशाची किंमत कोणालाच नाही का? आणि त्या दिवशी तिच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न उभा राहिला, मी या घरात नेमकी आहे तरी कोण? किचनमध्ये उभं राहून मानसी शांतपणे भाजी कापत होती. गॅसवर कढईत फोडणीचा आवाज होत होता, पण तिच्या मनात मात्र एक वेगळंच वादळ उसळलेलं होतं. अमितने सहजपणे नंतर बोलू असं म्हणत विषय संपवला होता, पण मानसीसाठी तो विषय इतका छोटा नव्हता. 5 लाख रुपये ते काही छोटी रक्कम नव्हते. ते पैसे म्हणजे तिच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीची बचत होती. ती रोज सकाळी 7 वाजता उठायची, घरातली सगळी कामं करून मग ऑफिसला जायची. ऑफिसमध्ये दिवसभर फाईल्स, मीटिंग, वरिष्ठांचे आदेश, सतत धावपळ. संध्याकाळी दमून भागून घरी आली की पुन्हा स्वयंपाक, भांडी, साफसफाई. घरात सासू होत्या, नवरा होता, पण मदत करणारा कोणीच नव्हता. तरीही मानसीने कधी तक्रार केली नव्हती. ती त्यांना काम करायलाही सांगत नव्हती. तिला वाटायचं घर आहे, आपलेच लोक आहेत. पण आज तिच्या मनात एक वेगळंच रिकामेपण जाणवत होतं. ती किचनमधून बाहेर आली. सासूबाई अजूनही TV पाहत होत्या. मानसी काही क्षण त्यांच्यासमोर उभी राहिली, मग शांतपणे म्हणाली, आई, मला एक विचारायचं आहे. सासूबाईंनी रिमोट हातात घेतला आणि TVचा आवाज कमी केला. काय झालं? मानसी थेट मुद्द्यावर आली. अमितने अकाउंटमधून 5 लाख रुपये काढले आहेत. सासूबाई
काही क्षण शांत राहिल्या. मग अगदी सहजपणे म्हणाल्या, हो, काढले. मानसीला आश्चर्य वाटलं. तुम्हाला माहीत होतं? हो, त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. मानसीच्या कपाळावर आट्या पडल्या. बिझनेस? सासूबाई म्हणाल्या, त्याचा एक मित्र आहे ना, रोहित. दोघे मिळून बिझनेस सुरू करत आहेत. मानसी काही क्षण स्तब्ध झाली. तिच्या मनात लगेच जुने प्रसंग जागे झाले. ती शांत आवाजात म्हणाली, आई, याआधीही 2दा बिझनेस केला ना अमितने. दोन्ही वेळा पैसे गेले. सासूबाईंचा चेहरा थोडा कठोर झाला. अगं, बिझनेसमध्ये थोडंफार होतंच. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. मानसीने हलकासा उसासा टाकला. पण आई, 5 लाख रुपये आहेत ते. सासूबाई लगेच म्हणाल्या, तू एवढं का टेन्शन घेतेस? प्रॉफिट झाला की तुला पैसे मिळतील. हे ऐकून मानसीला हलकीशी चीड आली. ती शांतपणे म्हणाली, आई, मुद्दा प्रॉफिटचा नाही आहे. मुद्दा आहे, मला विचारलंही नाही. सासूबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू लागली. त्या म्हणाल्या, तू नेहमी असंच करतेस. नवऱ्याला सपोर्ट करायचा सोडून प्रश्न विचारतेस. मानसी काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात दुःखाचं एक वेगळंच ओझं दाटलं. कारण ती खरंच अमितला कधी अडवायची नाही. पहिल्यांदाच त्याने दुकान सुरू करायचं म्हटलं तेव्हा मानसीनेच पैसे दिले होते. दुसऱ्यांदा ऑनलाईन बिझनेस करायचा म्हणाला तेव्हाही तिनेच मदत केली. दोन्ही वेळा पैसे गेले तरीही तिने कधी दोष दिला नव्हता. पण आज तिला विचारलंही नव्हतं. ती काही न बोलता पुन्हा किचनमध्ये गेली. जेवण तयार झालं. सगळे टेबलावर बसले. मानसी शांतपणे वाढत होती. अमित मोबाईलमध्ये गुंतलेला होता. जणू काही घडलंच नव्हतं. मानसीने शेवटी विचारलं, अमित, बिझनेस काय आहे? अमितने थोडक्यात उत्तर दिलं, एक छोटा प्रोजेक्ट आहे रोहितसोबत. चांगला प्रॉफिट मिळेल. मानसीने त्याच्याकडे पाहिलं. किती इन्व्हेस्टमेंट आहे? 5 लाख. हे ऐकून मानसी काही क्षण गप्प बसली. कारण तिला माहीत होतं हे पैसे तिच्या खात्यातूनच गेले होते. जेवणाचं वातावरण काहीसं ताणलेलं होतं. कोणी फारसं बोलत नव्हतं. त्या रात्री मानसीला झोप येत नव्हती. ती छताकडे पाहत पडली होती. तिच्या मनात एकच विचार फिरत होता, मी इतकी मेहनत करते आणि माझ्याशी असे वागणूक का? तिला स्वतःचे दिवस आठवू लागले. सकाळी 6ला उठणं, घरातली सगळी कामं, ऑफिसचा ताण आणि तरीही घरात कोणी तिच्या मेहनतीची कदर करत नव्हतं. ती विचार करत होती, मी घरासाठीच तर हे सगळं करते, पण माझ्या पैशाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा मला नाही का? 2 दिवस गेले. अमित सतत बाहेर जात होता. तो म्हणायचा, बिझनेसचं काम आहे. मानसी काही बोलत नव्हती. ती फक्त शांतपणे सगळं पाहत होती. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी अमित घरी आला. आज त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता. तो खूप चिंतेत दिसत होता. मानसीने लगेच विचारलं, काय झालं? अमितने नजर चुकवली. काही नाही. पण मानसीला लगेच जाणवलं काहीतरी बरोबर नाही. ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली, अमित, मला खरं सांग. अमित काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, रोहित पैसे घेऊन पळून गेला. मानसीच्या हातातला ग्लास खाली पडता पडता वाचला. काय? अमितने मान खाली घातली. तो फोन उचलत नाही. ऑफिसही बंद आहे. मला वाटतं तो शहर सोडून गेला. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. मानसीच्या डोळ्यासमोर अंधार आला. तिच्या मनात एकच विचार घुमत होता, 5 लाख रुपये. तू खुर्चीत बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, अमित, ते पैसे मी किती मेहनतीने कमावले होते माहीत आहे तुला? तुला एकदा तरी मला विचारावंसं वाटलं नाही. माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही. बिझनेस काय आहे त्याची माहितीसुद्धा काढली नाही आणि पैसे ट्रान्सफर केले. अमित काही बोलू शकत नव्हता. सासूबाई म्हणाल्या, अगं रडतेस कशाला?
बिझनेसमध्ये असं होतंच. हे ऐकून मानसीला अजून वाईट वाटलं. तिच्या मनात एक तीव्र वेदना उसळली. कारण त्या पैशांमध्ये फक्त रक्कम नव्हती, त्यात तिचे कष्ट, थकवा आणि त्याग होते. ती शांतपणे उठली, खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर रात्रीचा अंधार पसरत होता आणि तिच्या मनात एक वेगळाच विचार आकार घेत होता. त्या रात्री ती खूप वेळ जागी राहिली आणि तिच्या मनात हळूहळू एक ठाम निर्णय तयार होत होता. आता पुरे झालं. आजपर्यंत मी सगळ्यासाठी जगले, पण आता माझ्या मेहनतीच्या पैशांचा निर्णय मीच घेणार. आणि त्या रात्री मानसीच्या आयुष्यात एक मोठा बदल सुरू झाला, जो पुढे संपूर्ण घराचे चित्र बदलणार होता. त्या रात्री मानसीला अजिबात झोप लागली नाही. खिडकीजवळ उभी राहून ती बराच वेळ बाहेर पाहत होती. रस्त्यावरचे दिवे शांतपणे चमकत होते, पण तिच्या मनात मात्र असंख्य विचारांचा गोंधळ सुरू होता. 5 लाख रुपये ते फक्त पैसे नव्हते. त्या पैशांमध्ये तिचे महिन्यांचे कष्ट, थकवा आणि त्याग होता. तिला स्वतःच्या गेल्या काही महिन्यांचा प्रवास आठवू लागला. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तिने किती मेहनत घेतली होती. दिवसरात्र अभ्यास करून ती परीक्षा पास झाली होती. घरात सगळ्यांना खूप अभिमान वाटला होता. लग्नानंतर तिने विचार केला होता, आता घर आणि करिअर दोन्ही व्यवस्थित सांभाळायचं. पण प्रत्यक्षात आयुष्य वेगळंच निघालं. सकाळी 6ला उठून घरकाम करायचं, मग घाईघाईने ऑफिसला जायचं. ऑफिसमध्ये दिवसभर कामाचा प्रचंड ताण. संध्याकाळी दमून घरी परतायचं आणि पुन्हा स्वयंपाक. तिने कधीही कोणाकडून मदतीची अपेक्षा केली नव्हती. तिला वाटायचं, हे माझं घर आहे, माझं कर्तव्य आहे. पण आज तिला जाणवत होतं, कर्तव्य निभावताना ती स्वतःला विसरत चालली होती. तिच्या मेहनतीने कमावलेल्या पैशांचा निर्णय दुसरे घेत होते आणि तिच्या भावना, तिचा आदर, त्याची किंमत कोणालाच नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या क्षणी तिने स्वतःलाच प्रश्न विचारला, मी हे अजून किती दिवस सहन करणार? काही क्षण शांत राहिल्यावर तिने एक ठाम निर्णय घेतला. आता पुरे झालं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. नेहमीप्रमाणे मानसी लवकर उठली, पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. ती शांतपणे सगळी कामं करत होती. सासूबाई नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून TV पाहत होत्या. अमित अजून झोपेत होता. मानसीने स्वयंपाक आटोपला आणि ऑफिसला निघाली. पण आज ती ऑफिसला थेट गेली नाही. ती सरळ बँकेत गेली. बँकेतल्या काउंटरसमोर बसून तिने शांतपणे अधिकाऱ्याला सांगितलं, मला माझं जॉईंट अकाउंट बंद करायचं आहे. अधिकारी थोडे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? मानसीने शांत आवाजात उत्तर दिलं, हो, मला माझे आर्थिक व्यवहार वेगळे ठेवायचे आहेत. काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्या. मानसीने नवीन वैयक्तिक अकाउंट सुरू केलं. तिने स्पष्ट सांगितलं, आजपासून माझा पगार या नवीन खात्यात जमा होईल. सगळं काम पूर्ण झाल्यावर ती बँकेतून बाहेर आली. तिच्या मनात एक वेगळंच हलकं वाटत होतं, जणू अनेक वर्षाचं ओझं उतरलं होतं. संध्याकाळी ती घरी आली. घरात नेहमीसारखंच वातावरण होतं. सासूबाई TV पाहत होत्या. अमित मोबाईलमध्ये गुंतला होता. मानसीने बॅग बाजूला ठेवली. ती काही क्षण शांत उभी राहिली. मग हॉलमध्ये येऊन शांतपणे म्हणाली, मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. अमित आणि सासूबाई तिच्याकडे पाहू लागले. मानसीचा आवाज शांत होता, पण त्यात एक ठामपणा होता. ती म्हणाली, आज मी बँकेत जाऊन जॉईंट अकाउंट बंद केलं. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. अमित आश्चर्याने म्हणाला, काय? सासूबाई लगेच चिडून म्हणाल्या, हे काय नवीन नाटक आहे? मानसी शांतपणे म्हणाली, नाटक नाही आहे, निर्णय आहे. ती पुढे म्हणाली, आजपासून माझे पैसे
माझ्या परवानगीशिवाय कोणीही वापरणार नाही. सासूबाई रागाने म्हणाल्या. मग घर चालवणार कोण? मानसीने त्यांच्याकडे सरळ पाहिलं. घर चालवेन. मी आजपर्यंतही चालवलं आहे, पण आता एक फरक असेल. सासूबाई चिडून म्हणाल्या. काय फरक? मानसीचा आवाज ठाम झाला, आदराचा. ती पुढे म्हणाली, मी बायको आहे, ATM मशीन नाही. हे ऐकून अमित गप्प बसला. मानसी त्याच्याकडे वळली. ती शांतपणे म्हणाली, अमित, तुला बिझनेस करायचा असेल तर कर, पण त्यासाठी पैसे कमवायला शिक. नोकरी कर. माझे पैसे वापरायचे असतील तर आधी मला विचार. अमित काही बोलू शकत नव्हता. त्याला पहिल्यांदाच जाणवत होतं, मानसी किती दुखावली आहे. काही दिवस घरात तणावाचं वातावरण होतं. सासूबाई अधूनमधून टोमणे मारत होत्या, पण मानसी शांत होती. ती फक्त तिच्या निर्णयावर ठाम होती. हळूहळू सगळ्यांना जाणवायला लागलं. घरातील बाजार, घराचा किराणा, बिलं सगळं मानसीच भरत होती. तिच्याशिवाय घर चालवणं अवघड होतं. एक दिवस अमित शांतपणे मानसीजवळ आला. तो काही क्षण गप्प उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मानसी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मानसी त्याच्याकडे पाहू लागली. अमित म्हणाला, माझी चूक झाली. मी कधीच विचार केला नाही की तू किती मेहनत करतेस. मी तुझ्या पैशांची किंमत समजली नाही. मानसी शांतपणे ऐकत होती. अमित पुढे म्हणाला, मी नोकरी शोधायला सुरुवात केली आहे. रोहितच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मानसी काही क्षण शांत राहिली. मग हलकसं म्हणाली, मला फक्त एकच गोष्ट हवी होती, आदर. अमितने मान खाली घातली. त्या दिवसानंतर घरात हळूहळू बदल होऊ लागला. अमित खरंच नोकरी शोधू लागला. सासूबाईंनी मानसीकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहू लागल्या, कारण त्यांना आता जाणवलं होतं, मानसी फक्त घर चालवत नव्हती, ती संपूर्ण घराचा आधार होती. पण सर्वात मोठा बदल मानसीमध्ये झाला होता. ती अजूनही घर सांभाळत होती, अजूनही नोकरी करत होती, पण आता एक फरक होता. ती स्वतःचा स्वाभिमान जपत होती. आणि त्या दिवसानंतर मानसीने एक गोष्ट कधीच विसरली नाही. स्त्रीने स्वतःसाठी उभं राहणं ही कमजोरी नाही, ती तिची ताकद असते. तुम्ही इथपर्यंत कथा ऐकली आहे, म्हणजे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मित्रमैत्रिणींनो, या चॅनलवर मी सांगत असलेल्या अनेक कथा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यातील खऱ्या प्रसंगावर आधारित असतात. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या शांतपणे संघर्ष करत असतात, पण त्यांच्या कथा कुणापर्यंत पोहोचत नाहीत. जर तुमच्या आयुष्यातही असा एखादा प्रसंग, संघर्ष किंवा मनाला स्पर्श करणारी घटना असेल आणि तुम्हाला ती जगासमोर मांडायची असेल, तर तुम्ही मला नक्की पाठवू शकता. तुमच्या आयुष्यातील त्या प्रसंगावर आधारित कथा मी तयार करून या चॅनलवर अपलोड करू शकते. तुमची गोपनीयता पूर्णपणे जपली जाईल. कथेतील नावे आणि काही तपशील बदलले जातील, त्यामुळे तुमची ओळख सुरक्षित राहील. कदाचित तुमची कथा कोणाला तरी धैर्य देईल, कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करेल. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.